मिनल माळी मडवी, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी महाराष्ट्राची मध्ये घेऊया महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। छावा संघटनेच्या वतीनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी उद्योगांमधील रोजगारांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावं, तसंच कामाचे तास 12 तासांवरून 8 तास करण्याची मागणी करण्यात आली। राज्य सरकारच्या उद्योग आणि कामगार विभागानं 2005 साली उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये स्थानिकांसाठी जागा राखीव ठेवण्याचे निर्देश दिले होते। मात्र या निर्देशांची अंमलबजावणीकडे यंत्रणांचं तसंच उद्योगांकडून दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते। 80% नोकऱ्या स्थानिकांना देणं अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तरुणांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं जात असल्याचं दिसते। रायगड जिल्ह्यात खालापूर, खोपोली आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षात अनेक मध्यम ते मोठे उद्योग सुरू करण्यात आले। या प्रकल्पांसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या, मात्र नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना नाकारून परप्रांतीयांची भरती केली गेली। त्यामुळे स्थानिकांचे रोजगार हिरावले गेले, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाले, असं छावा संघटनेचे अध्यक्ष हनुमंत भोईर म्हणाले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी। शासन निर्णय 80% जीआर प्रमाणे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, परंतु स्थानिकांना नोकऱ्या आज दिल्या जात नाहीयेत। आज राज्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, परंतु शासनाचा निर्णय 80% स्थानिकांना असल्यानंतर तो उलटा केला गेलेला आहे। कारण परप्रांतीयांना तिथशी 80% प्राधान्य दिलं जात आहे आणि स्थानिकांना 20% ते पण घेत नाहीयेत। परंतु आज आमच्या जमिनी हक्काच्या पोटाचे गेलेल्या असताना स्थानिकांना इथं प्राधान्य मिळालं पाहिजे। आज राज्य सरकार झोपलंय का? कारण इथले स्थानिक त्यावेळी शिक्षण नव्हतं म्हणून घेत नव्हते। आज शिक्षण घेऊन डिग्र्या घेऊन स्थानिक इथे भूमिपुत्र घरी बसलेले आहेत, परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत। मोठमोठ्या कंपन्या आपल्या राज्यामध्ये येतात आणि आज नवीन परत जीआर आणलेल्या 12 तास ड्युटी सक्ती कायद्यामध्ये स्थानिक कामगाराची पिलवणूक होणार आहे। 12 तास ड्युटीमध्ये त्याला अजून एक्स्ट्रा 2 तास ड्युटी करायला लागणार आहे। त्याला फॅमिलीला वेळ देता येणार नाही, तर आजारामध्ये पण तो त्याच्यामध्ये पडणार आहे आणि त्याच्या फॅमिलीमध्ये खूप मोठा त्रास होणार आहे। तर हे सगळे कायदे जे आहेत नवीन आणलेले ते रद्द करावे। जो राज्य शासनाने जो 12 तासाचा कायदा आणला तो रद्द करावा आणि स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये प्राधान्य द्यावं। ह्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जमा झालेलो आहोत आणि आज छावा संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटना हे सगळे इथे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हे आंदोलन करत आहोत। मी रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष बोलतोय। सर, आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे रायगडमध्ये जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही। आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत, ते आपल्या गावापासून 50 ते 100 किलोमीटर अंतरावर जाऊन ते काम करत आहेत आणि कंपन्या मात्र स्थानिक लोकांना तशी कामावर घेत नाहीत आणि 8 तास ड्युटी करून तो माणूस 12 तास ड्युटी करेल आणि त्याच्या परिवाराला तो कसा वेळ देईल हे शक्य नाही आहे। 8 तास जर त्याच्या हातामध्ये भेटले तर तो आपल्या परिवाराला वेळ कसा देणार? तो झोपणार कधी? त्याच्या परिवाराला वेळ देणार कधी? 12 तास ड्युटीचा जो कायदा जो आणलेला आहे अंमलात शासनाने तो रद्द करावा आणि 8 तास ड्युटी कायमस्वरूपी करून घ्यावी अशी आमची छावा संघटनेची मागणी आहे। आणि 80% जो जीआर आहे शासनाचा, आम्ही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये वारंवार कंपन्यांना पत्रव्यवहार केला, ठराव पास करून पत्रव्यवहार केला आणि कंपन्यांना सूचना दिल्या का स्थानिकांना पहिला रोजगार द्या, जेणेकरून आमचा माणूस बेरोजगार झाला नाही पाहिजे। आणि इथून जे प्रदूषण जे होतं तो आमचा स्थानिक सहन करतोय आणि होणाऱ्या हरताली रस्त्याला त्यालाही आम्ही हे पडतो, बली पडतोय आणि कोणत्याही केसेस जर इमर्जन्सी केस असेल त्यालाही हरताला होतो, तरी आम्ही ते सहन करतोय। पण आम्हाला नोकऱ्या जर भेटत नाही, तुमचं सण आम्ही कधी करायचं आणि का करायचं? स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। शासन निर्णय 80% जीआर प्रमाणे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। शासन 80% जीआर प्रमाणे नोकऱ्या स्थानिकांना मिळाल्याच पाहिजे। महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे। पेण पोलीस ठाणे अंतर्गत एसटी स्थानकात बस स्थानक पोलीस चौकीचं रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं।
यावेळी रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांच्या रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या सौजन्यानं पोलीस चौकी उभारण्याबाबत सहकार्य लाभल्यानं राजू पिचिका यांचे रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल, पेण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक, रायगड एसटी विभागीय नियंत्रक दीपक घोडे आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आदरणीय मॅडमचे हस्ते स्थानिक पोलीस चौकीचे एसपीचे डिपो मॅनेजर राजू पिचिका जी, पेण नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांना 10,500 रुपये इतकं मासिक वेतन ठेकेदार कंपनीकडून देण्यात येते। हे वेतन अत्यंत अल्प असून या 110 कामगारांना राज्य शासनाच्या 24 फेब्रुवारी 2025च्या नियमाप्रमाणे वेतन देण्यात यावं या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर आणि मनसे शिष्टमंडळानं पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेतली असता मुख्याधिकाऱ्यांनी या कामगारांचे पगारवाढ आणि 2015 ते 25 या 10 वर्षातील पगाराची तफावत रक्कम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। नमस्कार, मी मनसे कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर आज पेण नगर परिषदेमध्ये आलो होतो। घंटागाडी कामगारांचा विषय होता। माझे स्थानिक पदाधिकारी, कामगार सेनेचे पदाधिकारी यांच्यासह आज मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेतली आणि संघटनेच्या असं निदर्शनास आलंय की इथे जे घंटागाडी कामगार काम करतात तर त्यांना शासनाचा जो 24 फेब्रुवारी 2015 प्रमाणे आर्थिक लाभ दिला गेला पाहिजे, तर त्या लाभामध्ये तफावत आहे। कमीत कमी 6 ते 7 हजाराची तफावत आहे। आज जवळजवळ 2015 पासून ही तफावत आहे। या तफावतीबद्दल सविस्तर माहिती आम्ही जीवन पाटील हे जे मुख्याधिकारी यांना दिलेली आहे। आता त्यात योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही त्यांना केली आहे व जो फरक आहे तो फरक काढून कामगारांना जे शासनाप्रमाणे वेतन दिलं गेलं पाहिजे ते वेतन देण्याची, या महिन्यापासूनच वेतन देण्याची मागणी केली आहे आणि ती त्यांनी मान्य पण केली आहे। त्यांनी सांगितलंय की आम्ही जी काय आर्थिक चणचण असेल त्याची तरतूद करून कामगारांना जे शासनाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे आम्ही 100% कामगारांना ते वेतन देऊ अशी त्यांनी हमी दिलेली आहे। त्याबद्दल मी जीवन पाटील व्यवस्थापनाचे आभार मानतो व माझ्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज पेण नगर परिषदेकडे मनसे युनियनचे पदाधिकारी आली। त्यांनी कंत्राटी कामगार किंवा ठेकेदाराकडील कामगार यांच्या किमान वेतनाबाबत नगरपालिकेकडे विचारणा केलेली आहे किंवा किमान वेतन दिले जाते की नाही याबाबत त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे। याबाबत नगरपालिकेचं म्हणणं असं आहे की शासनाने या बाबतीत काही पत्रकं काढलेली आहेत, त्याचप्रमाणे ह्या निवेदन आता दिलेलं आहे। तर शासकीय पत्रक, कामगार आयुक्त यांच्याकडील पत्रक यानुसार ठेकेदाराकडील कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी यांना यापुढे किमान वेतन हे त्यांना दिले जाईल, त्याचप्रमाणे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल। तशी ठेकेदाराच्या करारनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख करून याबाबत कामगारांना किमान वेतन देण्याचा पेण नगर परिषद 100% प्रयत्न देईल आणि
अनवा गावातील हेमाडपंथी महादेव मंदिरात मांसाचे तुकडे आढळून आले होते। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी भरकटवून हिंदू विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत। या घटनेच्या निषेधार्थ भोकरदनमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोर्चात आमदार संग्राम जगताप देखील सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात यावी, त्याचबरोबर लवकरात लवकर राज्यात लव जिहादचा कायदा तयार झाला पाहिजे अशी मागणी केली। पुढे बोलताना ते म्हणाले, प्रत्येक गावात हिंदूत लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे, म्हणजे हिंदूंची गाय वाचेल असं वक्तव्य संग्राम बापू भंडारे यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय कमल किशोर जोगदंडे यांनी। त्या मार्गावरती सुद्धा बसण्याची व्यवस्था आपली करण्यात आलेली। आपण त्या मार्गावरती जरी बसलो तरी हरकत नाही। त्यानंतर इकडून जालन्याकडून त्या रोडवरती सुद्धा बांधवांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण दूरपर्यंत जाऊ शकते। येणारे काही बांधव जर इकडच्या बाजूला येऊन बसले शिल्लोड रोडवरती, तरी तिकडूनही व्यवस्था आपली बसण्यासाठी करण्यात आली। पुढे येऊन आपण उभे राहणार नाही, याची मात्र सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे। इकडच्या महाराज आज मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। नेहमीप्रमाणे आक्रमक भाषण तुमचं झालेलं आहे, काय नेमकी विषय होता, गावकऱ्यांनी काय माहिती दिली, पुढची भूमिका तुमची काय? भोकरदन तालुक्यातील जालना जिल्ह्यातील हे जे अनवा गाव आहे, या गावामध्ये अत्यंत प्राचीन असं हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये गोमांस टाकलं काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी। 2 घटना घडल्या, एक म्हणजे मंदिराची पण विटंबना केली आणि गोमातेची पण कत्तल केली। आणि हिंदू धर्मियांसाठी मंदिर आणि गाय या दोन्ही पण अत्यंत महत्त्वाची तत्व आहे। आणि गायीची विटंबना होते, मंदिराची विटंबना होते, हिंदू समाज पेटून उठतो, पोलीस प्रशासनाकडे आग्रह करतो की आम्हाला न्याय द्या। आणि अशा वेळी पोलीस प्रशासन एका अपंग असणाऱ्या, गरीब असणाऱ्या, दुर्बळ असणाऱ्या हिंदू बांधवाला अटक करतात, 2-4 दिवस त्याला कोठडीत ठेवतात। हे अत्यंत अन्यायकारक परिस्थिती। आता काय सरकार हिंदुत्ववादी आहे, पण प्रशासन तितकं हिंदुत्ववाद्यांना सहकार्य करत नाही असा आमचा आरोप आहे। आपण जर पाहिलं, नागपूरमध्ये पोलिसांच्या हातात कुऱ्हाडी मारल्या, अकोल्याला औरंग्याच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला जातो, नारायणगावमध्ये पोलीस भगिनीला झेंड्याच्या काट्यांनी मारलं जातं परधर्मियांच्या मिरवणुकांमध्ये, तरी कुठलीही कारवाई होत नाही। आणि आमच्या हिंदू मंदिरात गोमांस टाकलं जातं, मंदिराची विटंबना केली जाते आणि मशिदीच्या व्हिडिओ कॅमेऱ्याचा पुरावा घेऊन आमच्या हिंदू बांधवाला अटक केली जाते। याच्यापेक्षा मोठा अन्याय कोणता असेल? अरे नेते आमचे हिंदुत्ववादी आहे, मग प्रशासनाला थोडं हिंदुत्ववाद्यांना सहकार्य करायला अडचण काय? बरं, आम्ही थोडी म्हणतोय आमच्या गुन्ह्यांना तुम्ही पाठबळ द्या, आम्ही जे सत्यानं वागतोय त्या सत्याची तर पाठराखण करा। हे आमचं भांडण आहे। आमचं भांडण सरकारसोबत नाहीच आहे, आमचं भांडण प्रशासनासोबत आहे। सरकारातली मंडळी तर आमच्या सोबत आहे। आज हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगताप 200 किलोमीटर प्रवास करून इकडे काय येत आहे? धर्मासाठी येत आहे ना, हिंदुत्वासाठी येत आहे। मग प्रशासन असं का करते? आज आमच्या मोर्चांमधनं दादांनी उल्लेख केला की जाळीदार टोप्यांवाली दादा मच्छरदानी टोपी म्हणत असतात, ती मोर्चात न जात आहे। का जात आहे? की हिंदू चिडला पाहिजे, भांडणं झाली पाहिजे, पुन्हा हिंदूंवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। मग पोलीस प्रशासनाचं काम नाही का असल्याला तिथंच अडवणं? दुसरा मुद्दा असा आहे की जो तो अपंग हिंदू बांधव यांनी अटक केला, त्याला एका पोलिसाने फोन करून तिकडे बोलावलं की माझा मोबाईल तिथं हरवलाय, जाऊन बघून ये। आणि मग मशिदीच्या व्हिडिओचे त्या व्हिडिओ शूटचे सगळे फुटेजचे पुरावे वापरून त्याला अटक होती। आज जर आम्ही जमलो नसतो, संग्रामदादा आपण सगळे जर जमलो नसतो ना, त्याला सडवला असता आतमध्ये पोलीस प्रशासनानं। आमची तक्रार आहे, आमचं महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, त्यांच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहे याची आम्हाला जाणीव आहे। पण त्यांनी हिंदूंची जी बाजू घ्यायला पाहिजे, जशी परधर्मियांची त्यांना भीती वाटते तशी आमची भीती नका बाळगू, पण आम्हाला न्याय तर द्या, ही आमची मागणी। पण प्रत्येक घरात तुम्ही केलेली आहे की ज्याच्या हद्दीमध्ये गोमांस सापडेल किंवा कत्तलखाना सापडेल अशा पोलिसांना निलंबित करा। अडचणच तिथे आहे सध्या। चौकात हिंदुत्ववादी उभे, गोमांसाच्या गाड्या अडवताय, गायींच्या गाड्या अडवताय। अडचण एवढीच आहे, पोलीस प्रशासनाकडून जे सहकार्य व्हायला पाहिजे तसं होत नाही। एकदा जर पोलीस प्रशासनावर तशी कारवाई व्हायला सुरुवात झाली की ज्या गावामध्ये गाय कापली तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं किंवा काही का होईना कारवाई केली, गोहत्या बंद होईल महाराष्ट्रातली आणि आमचा शेतकरी सुखी होईल, श्रीमंत होईल। आज गाय कापली जाते म्हणून आमचा हिंदू शेतकरी अडचणीत चाललाय, कर्जबाजारी होतोय। ज्या दिवशी महाराष्ट्रातली गाय कापणं बंद होईल, पुन्हा शेतकऱ्याच्या दारात सोन्याचा धूर निघाल।
पण तुम्ही यावेळी अशी भावना व्यक्त केली की प्रत्येक घरात आता लॉरेन्स बिश्नोई निर्माण होणं आवश्यक आहे. हे बघा, लॉरेन्स बिश्नोई, सलमान खानने हरिण कापलं, लॉरेन्स बिश्नोईने दम दिला, हरिण कापलं, मी तुला धडा शिकवणार. पर्यायानं देशभरातलं हरिण सुरक्षित झालं ना. मग पोलीस प्रशासन जर आमची गाय सुरक्षित करत नसेल तर आमच्या गावागावात एक हिंदुत्ववादी लॉरेन्स बिश्नोई जन्माला आला आणि तो जर म्हटला गाय कापली तर मी धडा शिकवणार, असं जर एक लॉरेन्स बिश्नोई गावागावात जन्माला आलं तर आमची गाय वाचल आणि आमच्या हिंदूंचं टार्गेट गाय वाचल नाही. त्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, म्हणून आम्ही लॉरेन्स बिश्नोईचा पुरस्कार करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लखमावार आणि ग्रामीण रुग्णालय पालमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय पालम इथं महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या विशेष आरोग्य शिबिराचं उद्घाटन गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिरासाठी परभणी इथून विविध आजारांचे विशेष तज्ज्ञ बोलावण्यात आले होते. यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम, डॉक्टर मुंडे, डॉक्टर तेजस तांबोळी, डॉक्टर प्रमोद रोकडे, डॉक्टर किरण बेवड, डॉक्टर अन्सारी सह महिला उपस्थित होत्या. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. आयोजित केलेले स्वस्थ नारी सशक्त नारी परिवार या अभियानांतर्गत महिला आरोग्य शिबिर उद्घाटन. या समारंभाचे उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष वसंतरावजी शिरस्कर, प्रभारी मित्रमंडळाचे माधवरावजी गायकवाड, नगराध्यक्ष इम्रान खान पठाण, आमचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखरजी लांडगे, बाळासाहेबजी डोले जिल्हा अध्यक्ष मित्रमंडळ, अजित पठाण शहराध्यक्ष मित्रमंडळ पालम, डॉक्टर कालिदास नीरज PHO पालम, भास्कर शिरस्कर उपनगराध्यक्ष, डॉक्टर रमेश खंदारे वैद्यकीय अधीक्षक पालम, उबेद पठाण नगरसेवक पालम, जिया पठाण नगरसेवक पालम, जालिंदर हतियांबेरे नगरसेवक पालम, सय्यद इकबाल, असदभाई पठाण, पांडुरंग होळगे, गणेशजी हतियांबेरे, भगवान शिरस्कर, बाबासाहेब भेंगडे, डॉक्टर भस्के, तसेच समोर जमलेल्या माझ्या सर्व माता बहिणी आणि सर्वच डॉक्टरचे कर्मचारी, सिस्टर, सर्वच, आणि सन्माननीय आमचं व्यासपीठ. खरं पाहिलं म्हणजे डॉक्टर रमेश खंदारे जे आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी आज स्वच्छता बघितली, स्वच्छता इथली OPD बघितली. आज OPD जवळजवळ 500 लोकांपर्यंत OPD पोहोचलेली आहे. स्वच्छता चांगली आहे. त्यानंतर डायलिसिस सेंटर म्हणजे 5 मशीने डायलिसिस सेंटर उभा केलेला आहे. आपल्या सर्व ब्लडच्या जे काय तपासणी पाहिजे त्या तपासण्या होतात. डेंटलचा पण इथं आपल्याकडे सुविधा उपलब्ध केली. आपल्या दाताचा रूट कॅनल असेल तो इथं फ्रीमध्ये केला जातो. आपल्या डोळ्याचे गाठलीचे ऑपरेशन ते पण फ्रीमध्ये केल्या जातात. म्हणजे जवळजवळ सर्व सुविधांना उपयुक्त असलेलं हे ग्रामीण रुग्णालय पालम आहे. म्हणून या डॉक्टरचं आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून नजरामध्ये त्यांचं स्वागत करा. तुम्हाला पण नको पण टाळ्या वाजवायला तर महाराष्ट्रामध्ये 400-450 हॉस्पिटल आहेत. त्याच्यामध्ये 63वा नंबर आहे आपल्या पालमचा आणि जिल्ह्यामध्ये दुसरा आहे. यासाठी डॉक्टरला मी एवढीच सूचना करेन की तुम्ही जिल्ह्यामध्ये 1 नंबरला येण्यासाठी तुम्हाला काय लागतं ते मी देईन आणि तुम्ही 1 नंबरला आलं पाहिजे पुढच्यावर असं आणखी जोरानं काम करा. महाराष्ट्रामध्ये 63वा नंबर आहे. तुम्हाला आता डबल अंकामध्ये आहे. 1 अंकामध्ये येण्यासाठी तुम्हाला जे काय लागेल ते तुम्ही करा. मी तुम्हाला तुमच्या पाठीमागे उभा आहे. मी तुम्हाला वाटेल ते सपोर्ट करायला तयार.
आणि खरं पाहिलं म्हणजे मला आज म्हणजे स्वतःला एका गोष्टीचा आनंद होतोय की मी ज्याला इथून बदललं मी योग्य बदललं असं मला म्हणायला हरकत नाही. आणि एक चांगला डॉक्टर या पालमला एक आपली सेवा करण्यासाठी दिला त्याबद्दल मनस्वी मला आनंद आहे या गोष्टीचा. आणि आज हा कार्यक्रम स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हा पण खूप चांगला कार्यक्रम आहे. आणि ह्या आपले सन्माननीय पंतप्रधान आपले मोदीजी नरेंद्रभाई मोदीजी यांच्या उपकल्पनातून हा एक त्यांचा एक उपक्रम आहे. त्याबद्दलही केंद्राचे मी मनापासून स्वागत करेन. खरं पाहिलं म्हणजे या पालमच्या जनतेचंही मला स्वागत करायचं आहे. कारण प्रत्येकानं इथं काही ना काही हातभार लावलेला आहे. प्रत्येकानं काही ना काही दिलेलं आहे. आता खुर्च्याही पुन्हा कुणी दिलेले आहे. बरंच मला वाटतं समोरचे रूम पण काही ना काही पैसे देऊन चंदा देऊन बांधण्यात आलेली आहे. आणि सर्वच डॉक्टरांना मदत करतात. पालमचे सर्वच माझे नगरसेवक असतील माझे सर्व कार्यकर्ते असतील सर्वच लोक मदत करतात. त्याबद्दलही मला मनापासून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यातले जात आता खरं पाहिलं म्हणजे इथं इतकं चांगलं काम होत आहे हे मी जरा थोडं लेट झालो मी बघायला. तर आतापर्यंत जी मागणी आहे ही मागणी मी केव्हाचीच मंजूर करून टाकली असते. आणि महिलांसाठी तपासण्या पूर्ण तपासण्या इथं महिलांसाठी होणार. ते महिलांनी जरूर निश्चित तपासण्या करून घ्याव्या. गर्भाशयामध्ये कर्करोग असेल सिंगल सेल असेल किंवा निरोगी जीवनशैली व पोषण आरोग्य सेवा सोपी करणे हा नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि ह्याच्यातल्या काही सुविधा गंगाखेडला नाही आहे. मोठा तालुका आहे आमचा पण त्या तालुक्याला डायलिसिस सेंटर नाही आहे. आणि बऱ्याच काही सुविधा म्हणजे इथं जे आहेत त्या अवेलेबल आमच्या गंगाखेडला नाही. आणि मी आपल्याला आणखीन एक ॲड करण्यासाठी सांगतोय. आपण इथं कमीत कमी 5 बेडचा एक ICU इथं आपण उपलब्ध करावा जेणेकरून या सर्व भागातून जे माझे ग्रामीणमधून येणारे लोक जे असतात जवळजवळ शेतकरी बांधव आहेत. पुन्हा आज बसल्या बसल्या अटॅक येतो बसल्या बसल्या काहीतरी होत राहतं. आणि त्याला येईपर्यंत आपल्याला परभणीला पण अवेलेबल नाही आहे सगळ्या गोष्टी तेवढ्या. आपल्याला एक तर नांदेडला जावं लागतं किंवा इकडं लातूरला जावं लागतं. त्यामध्ये जर आपल्या पालम तालुक्याला अवेलेबल आपण जर केलं तर प्रायमरी जे काही आपल्याला इलाज करता येतो म्हणजे इथं जे काय एखादं इंजेक्शन असेल किंवा काही एक असेल जे काय करता येतं ते आपल्याला इथं ताबडतोब तिथे सुविधा तिथून पुढे मग आपल्याजवळ पुढची सुविधा नसेल तर कमीत कमी तिथपर्यंत नांदेडपर्यंत जाण्यापर्यंत आपला भीती राहणार नाही. लातूरपर्यंत जाण्यापर्यंत आपला भीती राहणार नाही. आणि ते एक चांगला उपक्रम आहे. ते पण त्याच्यासाठी तुम्हाला लागणारी मदत सांगा. ती लागणारी मदत मी निश्चित देईन तुम्हाला. इथं मी आवर्जून भगवान शिरस्करचं मी नाव घेईन. त्यांना जसं मी इथं एक माझा कार्यकर्ता युवाचा कार्यकर्ता त्याला जे मी इथं दिलं त्यांनी योग्य अशी इथं डॉक्टरसोबत घेऊन काम केलं त्याचंही मी अभिनंदन करतो. आणि म्हणजे इथं भाषण करण्यापेक्षा आपल्याला काय लागतं इथं हॉस्पिटलला काय घेतलं पाहिजे काय लोकांसाठी काय केलं पाहिजे हेच मला वाटतंय भाषण म्हणून हेच केलं पाहिजे. कारण राजकारण इथं कधीही केलं नाही पाहिजे. राजकारण करायला आम्हाला खूप स्टेज आहे तिकडं आम्ही करू पण इथं फक्त पेशंटवर बोललं जाईल किंवा इथं आपल्या सर्व या ज्या महिला आहेत महिलांसाठी म्हणा इथल्या जे काय सुविधा आहेत त्याच्यासाठीच बोललं पाहिजे. आणि इथून पुढे बी जे काय तुम्हाला इथं लागेल ते तुम्हाला मी निश्चित देईन. आणि आपण लवकरात लवकर हे ICU चालू करण्याचा आपण प्रयत्न करा. त्यासाठी मला
तुम्हाला लागणारा स्टाफ असेल, तुम्हाला लागणारं परमिशन असेल, तुम्हाला CS कडनं काय काय लागेल ते सर्व मी द्यायला तयार आहे आणि आपण ते करावं. आणि आपल्याला मला वाटतं एक आता याची गरज आहे, कुणाची गरज आहे म्हणजे तुम्ही सोनपेठला अवेलेबल आहे एक्सरे टेक्निशियन. ते एक्सरे त्या लावले त्या याला फोन लावून CS ला एक्सरे टेक्निशियन तुम्हाला सोनपेठला एक आहे आणि सेलूर आहे. तिथून तुम्हाला आजच्या आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला एक्सरे टेक्निशियन मी देतो. आणि इथं आणखीन बोलण्यासारखं तेवढं काही नाही आहे. हे मला वाटतं आपल्या आपल्या कामाचं आपण बोललो, त्याच्यापेक्षा आणखीन जास्त काही तुम्हाला पाहिजे का सांगा, आणखीन कुठल्या सुविधा पाहिजे का सांगा. अच्छा आलेत का, मग पाठवा त्यांना. हां आणि खरं पाहिलं म्हणजे आता तुम्ही इथं CS म्हणून आलेत का, सिव्हिलला अरे उमर का, बरं तुम्ही TS काय नाव तुमचं, डॉक्टर बोराळकर. बरं 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 ठीक आहे. आणि तुम्ही परभणलाच असता का, अच्छा ठीक आहे ठीक आहे. नाही आपलं बी स्वागत आहे. आपण अहो लखमावार तुम्ही ते सोनपेठून किंवा शेलून ताबडतोब ते एक्सरे टेक्निशियन पाठवा बरं उद्या. 2 टेक्निशियन आहे तिथं, कुठून पाठवा ते पाठवा. सोनपेठून जरी पाठवा तरी प्रॉब्लेम राहणार नाही. राजेश विटेकरला बोलून घे. हां त्या शेलून पाठवलं का पण तुम्ही परत घेतला मला वाटतंय. असंच प्रेशर खाली येतात तुम्ही. 2 टेक्निशियन करायला पाहिजे. इथं टेक्निशियन नाही तर टेक्निशियन द्यायचा नाही. हां तुम्ही प्रेशर खाली येऊन काम करू नका बरं. काही तर तुम्ही जे तुम्हाला करायचं पत्र द्या, तुम्ही लेटर द्या ना, लेटर देऊन टाईप करा. तुम्ही राहत नाहीत मला माहीत आहे, पण हां मग तुम्ही बदलला ना टेक्निशियन. तो मंत्री महोदयाने फोन केला असेल, बदलला तुम्ही. बरं ठीक आहे जाऊ द्या, आता काही हरकत नाही. तुम्ही आता सोनपेठचा टेक्निशियन द्या आणि उद्या आपण भेटू. उद्या टेक्निशियन आला पाहिजे बघा इथे. ओके तर आणि माझी एक इच्छा आहे, इथं जागा कुठे कुठे असेल कडेने जरा झाडं लावा. हां आणखीन थोडेसे नवीन झाड आहे, काय नाव आहे तुझं आपण आणलेलं लावलेलं ते नाही ते कशाला बगर पाण्याचे ते असं म्हणजे खूप चांगलं आहे. एकदम अशी 5-5 फुटावर अशी खिंड होते एकदम. ते झाड वाटलं तर आपण काय कर ते 50 झाडं तिथं आहेत, 50 झाडांना पाठवून घ्या. तुम्ही घेऊन या 50 झाडं घेऊन या 50 झाडं मी देतो तुम्हाला. आणि सगळे सोबत आता पाऊस काय तुम्ही लावून टाका. आणि हे आणखीन या हॉस्पिटलला तुम्हाला काय काय करायचंय, कसं कसं करायचंय तुम्ही एक प्लॅन बनवा. आता इथे बसलो तर आपण या ठिकाणी काही असं चांगले गट्टू करायचे असतील, काही करायचं असेल कुठं कुठं जे तुम्हाला जी प्लॅनिंग तुमची मला करून सांगा, सगळं तुम्हाला करून देतो मी. ठीक आहे चला एवढं बोलतो आणि थांबतो, कारण पुढे मला जायचं आहे आणखी. जालना येथील चालू असलेल्या आरक्षणाला पाठिंबा देत धनगर समाजाला ST समाजामध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी पालम तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. जालना येथील दीपक बोराडे या समाज बांधवांनी धनगर समाजाला ST समाजामध्ये समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती इथं समाज बांधवांना सत्ता स्थापन करण्यास आपण पाठिंबा देत मदत करावी. आम्ही सत्तेत आल्यास आपल्या समाजाला ST मध्ये समावेश करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. देण्यात आलेले शब्द अद्यापही राज्य शासनाने पाळले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने दिलेला शब्द हा अंमलात आणावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. करण्यात आलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पालम इथले सकल धनगर समाजाच्या वतीनं तालुक्यातील समाज बांधवांनी एकजूट दाखवत तहसील कार्यालयासमोर राज्य शासनाविरोधात घोषणा देत 1 दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. खरं पाहिलं म्हणजे जवळजवळ या आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणाला फक्त ड आणि र मध्ये एवढाच फरक आहे, पण या फरकासाठी जवळजवळ मला वाटते 50 वर्ष गेली.
वर्षी गेले, 75 गेले, पण ते काय होत नाही. येणारा कोणी आमच्या कोपऱ्याला गोळ लावतो ते आम्हाला चाटता येत नाही, ते आम्हाला काही त्याचा उपयोगही होत नाही. तसा आमचा प्रकार झाला आहे. कुणी याला ठीक आहे आम्ही देतो. अनेकांनी सांगितलं आम्ही देणार, पहिली मीटिंगमध्ये आम्ही घेणार. प्रत्येक आता एक पक्षाचं नाव घेतलं, प्रत्येकानं सांगितलं की आम्ही धनगर आरक्षण आम्ही देणार, पण ते कोणी देत नाही. आणि हे घ्यायचं असेल तर आपल्याला संघर्षच करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट मिळत नसते. आणि आज दीपक भाऊ बोरडेंनी संघर्ष उभा केला. या संघर्षाला मनातून मी पाठिंबा देतोय. मी जालन्याला सर्व क्षेत्रातले बरेचसे होते, जालन्यावर जाऊन आपण पाठिंबा देऊन आलो होतो. जालन्यावरही स्टेजवरून मला जे काय बोलायचं बोललो आपल्याकडे बरेचसे होते. आणि एक दिवस संघर्ष करावा लागतो. माणसाला विजय निश्चित मिळतो, पण संघर्षाशिवाय विजय मिळत नाही याला असं म्हणतात. पण आपण संघर्ष नक्की करत राहू आणि हा विजय मिळेपर्यंत आपण संघर्ष करत राहू. आणि हा विजय मिळेपर्यंत आमच्या संघर्षाच्या पाठीमागे मी उभा आहे. तुम्ही म्हणले मला पुढे व्हायला तयार आहे, मागे राहायला तयार आहे, पण तुमच्या सपोर्टला मी 100% तयार आहे. कारण तुम्ही जे माझ्यासाठी केलेलं आहे ते त्याचं मी काही करू शकणार नाही, पण निश्चितच मी सहकार्याच्या भूमिकेमध्ये आहे. उद्या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करायचा, विधानसभेमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करू. जे काय मला करता येईल या समाजासाठी मी करेन असं आश्वासन देतो. मी परत एकदा मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एलकोट 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 एलकोट. धनगर समाजाचा एका दिवशीचं धरणे आंदोलन, या आंदोलनाला ST मध्ये घ्यावं याच्यासाठी आमचे बांधव, धनगर समाजाचे सगळे बांधव इथं एका दिवशी धरणे आंदोलनाला बसलेले आहे. आणि 50 ते 60 वर्षापासून हे लढा करायलेत. धनगर समाज म्हणजे हे भटका समाज आहे. प्रत्येकाच्या शेतावर हे समाज जाते. ह्याच्यासाठी ह्या समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ST मध्ये धनगर बांधवाला घेतलाच पाहिजे. या सरकारला आमची मुसलमान समाजाची सुद्धा विनंती आहे की या समाजाला ST मध्ये घेण्याचा काम करावं आणि आमच्या समाजाचा सुद्धा मुस्लिम बांधवाचा या समाजाला पाठिंबा आहे. हे बोलून माझे 2 शब्द संपवितो. जालना येथे चालू असलेले दीपक भाऊ बोराडे यांचे आमरण उपोषण, त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पालम तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज पालम तहसील कार्यालयासमोर आज आमरण एकदिवसीय धरणे आंदोलनासाठी बसला आहे. तरी माझी या आंदोलनातून सरकारला एक इशारा आहे की त्यांनी लवकरात लवकर दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण सोडून धनगर आरक्षणाविषयी कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. माझी सरकारला एवढी एक विनंती आहे की लवकरात लवकर आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, नसता येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज महाराष्ट्रामध्ये सगळा पेटून उठेल आणि जे नेपाळमध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये घडायला वेळ लागणार नाही. एवढं मला या आंदोलनाच्या मार्फत सरकारला कळवायचं आहे. तुम्हाला कोणा पाठिंबा दिला? आम्हाला आज गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी येऊन आताच आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच पालम तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष केशवराव कराळे यांनी सुद्धा या आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि पालम नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी सुद्धा पालमच्या आम्हाला आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये सर्व मुस्लिम समाज बांधव, मराठा समाज बांधवांच्या वतीने सुद्धा आम्हाला पाठिंबा मिळाला आहे.
जालन्यामध्ये आदरणीय आमचे संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे हे आपल्या आरक्षण मिळावं एसटी प्रवर्गामधून तो ज्यांनी लढा लढत आहे त्यांच्या एका दिवसीय धरणे आंदोलन आहे पालम तालुका तहसील कार्यालयासमोर ठेवलेलं आहे. माझं सरकारला एवढंच सांगणं आहे की धनगर समाजाच्या अंत या सरकारने बघू नये. जास्ती लवकरात लवकर हा निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून लवकरात लवकर त्यांनी मान्यता दिली पाहिजेत. जर नाही अशी जर दिली तर धनगर समाज एक एक पेटून उठायला काही मागे हटणार नाही. आणि जरच सरकार जर मागे जर हटत जर असेल तर मग धनगर समाजाची एवढी सुद्धा आम्ही ताकद दाखवून देऊ की धनगर समाजामध्ये आज एवढी ताकद आहे की कोणत्याही सरकारला खाली पाडू पण शकतो आणि त्या सत्तेवर बसू पण शकतो. एवढी ताकद या धनगर समाजामध्ये आहे आणि सरकारनं आमच्या एवढ्या गोष्टीचा अंत घेऊ नये. सरकार जर आमच्या समाजाला जर घोडे लावण्याचं जर काम जर करत असेल तर आमचा धनगर समाज सुद्धा काही मागे हटणार नाही. धनगर समाज सुद्धा बैल लावतो आणि बैल काय एकटा येत नाही, ते नांगरा सकट येतो आणि नांगरा सकट आम्ही सरकारला हे लावण्याचं आम्ही काम करू आणि आमच्या समाजाला लवकरात लवकर एसटी प्रवर्गामधून मान्यता दिली पाहिजे. जर नाही झालं तर आम्ही येत्या 29 तारखेला प्रत्येक आमच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या घरासमोर सुद्धा आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. आणि त्यानंतर जरी तोपर्यंत सुद्धा आमच्या समाजाची मान्यता जर नाही झाली तर अजून 1 ऑक्टोबर रोजी आम्ही आमच्या पालम तालुक्यामध्ये पूर्ण 1 दिवसीय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चक्काजाम आंदोलन आम्ही करणार आहोत. आणि आमच्या आरक्षणाला जो आज आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे त्या आरक्षणासाठी सुद्धा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विकासरत्न आमदार आदरणीय रत्नाकर माणिकरावजी गुट्टे साहेब यांनी सुद्धा आम्हाला येऊन इथं पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व पालम नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक सर्व आणि तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी सुद्धा आणि विशेष म्हणजे पालम तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा दिला आहे. विशेषतः म्हणजे मराठा समाजाने सुद्धा या ठिकाणी आम्हाला येऊन पाठिंबा दिला आहे. या सर्व समाज बांधवांचं आणि सर्व लोकप्रतिनिधींचं मी माझ्या समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. येळकोट 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 येळकोट. धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी. दीपक भाऊ बोराडे तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ बोराडे तुम आगे बढ़ो. रिपब्लिकन सेनेचे युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर नांदेड इथं पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता नांदेडमधील शासकीय विश्रामगृहात त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उमरखेड येथील शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, विदर्भ अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. लिंगायत समाजातील संतोष ठमके, गणेश नावडे, विलास सोनटक्के यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील करण्यात आल्या. यामध्ये उमरखेड महिला तालुका अध्यक्षपदी अन्नपूर्णा बनसोडे, महागाव तालुका अध्यक्षपदी विशाल जोगदंडे, दिग्रस तालुका अध्यक्षपदी नितीन धुळदवाज यांची नेमणूक करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय परिमल चिंचोलकर यांनी. बारक्या
काय आहे बोलला आहे का पाणी नगरपंचायत सहायता करत आहेत. यांच्या घरात घुसलंय पाणी. नगरपंचायत सहायता करीत आहेत. घरात पाणी शिरलं इकडं. आर पार पाणी चालू आहे. हे पण घरचे घर खुलं करून गेले. मामा दमा या येऊ नका येऊ नका येऊ नका येऊ नका. पाणी वाढायले. इकून या इकून इकून. हां इकून या. खड्डा आहे तिकडे तिकडे खड्डा आहे. इकून या इकून. पाणी आहे का काही वापस वापस. पाण्याची पातळी वाढायली बरं. लय वाढले बघा आता. ए अरे जा तिकडं सॉरी. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ भैया गाडी कसं का आणत आहे. पाणी वाढायलं. काय हरकत नाही. पाणी वाढलं का.
हा वाढायला वरची वर. चालते गेला बोला आटू जाईल वाहून आटू. देशभरातील जैन समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या AIJMF-नं महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी यांनी मुंबई इथं नुकतीच केली. यात प्रदेश विदर्भ पश्चिम सहप्रमुख पदी प्रवीण कुमार जैन राहणार आहेत. उमरखेड यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी तसंच भाजपा जैन प्रकोष्ठ महामंत्री विकास आच्छा उपस्थित होते. समाजकारणाची आवड, संघटन कौशल्य आणि कार्यतत्परता लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं ते म्हणाले. सहप्रमुखपदी निवड झाल्यानंतर प्रवीण कुमार जैन यांनी जैन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उन्नतीसाठी विविध उपक्रम हाती घेतल्याचे आश्वासन दिले. समाजातील तरुण पिढीला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणं तसंच ऐक्य आणि सौहार्द वाढवणं हेच आपलं ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जैन समाजातील राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी प्रवीण कुमार जैन यांचं अभिनंदन केलंय. या निवडीमुळे उमरखेड शहरात आणि त्याच्या राहत्या गावात समाधान व्यक्त केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. यवतमाळ जिल्ह्यात आणि तालुक्यात महिला पदाधिकारी कार्यकारिणीची निवड करण्यात आले. संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक गोडसे पाटील आणि अध्यक्ष कल्पना चव्हाण यांच्या उपस्थितीत उमरखेड तालुका अध्यक्ष म्हणून धनश्री बिचेवार यांची नियुक्ती करण्यात आली. धनश्री बिचेवार या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून यवतमाळ जिल्ह्यात ओळखल्या जातात. उमरखेड तालुक्यातील विहुल गावच्या रहिवाशी आहेत. त्या धनश्री बिचेवार या समाजातील दुबळ्या आणि उपेक्षित लोकांच्या न्याय हक्कासाठी लढतात. अनेक वेळा गोरगरीब नडलेल्या लोकांसाठी शासनाकडून मदत मिळवण्यासाठी त्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या पर्यंत त्यांच्या समस्या घेऊन जातात. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आपण विडूळ या ठिकाणी आलेलो आहोत. विडूळ या ठिकाणी संघर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज तालुका प्रमुख म्हणून धनश्री बिचेवार यांची निवड करण्यात आलेली आहे. जे काही विभागीय लेवलून त्यांची जी निवड झाली आहे संभाजीनगर श्री गोडसे पाटील यांच्या माध्यमातून.
वर्षा पाटलांनी आणि कल्पनाताई चव्हाण जे प्रदेश अध्यक्ष आहे महिला प्रमुख त्यांनी यांची निवड केली. खरोखर तळागाळातील लोकांच्या महिलांचे प्रश्न उचलण्यासाठी त्यांनी आतापर्यंत त्यांनी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आज यांना या संघटनेच्या मार्फत त्यांना यश आलेलं आहे. आपण ते जाणून घेऊयात. आपण या ठिकाणी आलेलो आहोत, विडूळ या ठिकाणी राहतात. आज त्यांच्यासोबत काही महिला संघटना पण आलेल्या आहेत त्यांना हातभार पुढाकार देण्यासाठी. आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया. ताई नमस्कार. आज तुमची जी संघटनेमार्फत निवड केली याच्यावर तुम्ही 2 शब्द आम्हाला काय सांगता? शेतकऱ्यासाठी माझी पण बरीच तळमळ आहे, पण मी माझ्या आजारासंबंधित असल्यामुळे कधी वेळ देऊ शकत नाही. पण माझी जी संघटना 10 महिलांची आहे माझ्यासोबत सदैव राहतील आणि आम्ही प्रयत्न करू निश्चितच शेतकऱ्यांना न्याय मिळू द्या गळ्यातील अन्नाची. ताईने जे सांगितलं याच्या अगोदर त्यांनी शरीरानं थोडंसं आजारी होत्या. त्या आजारपणातूनही त्यांनी आता उठल्या, बऱ्या झाल्यानंतर लगेच त्यांना ते वाटायला की शाश्वती मला याच्या अगोदर जमत नव्हतं पण मी प्रयत्न करतो असं त्यांचं म्हणणं पडलं. बरोबर ना ते? आपण आणखी जाणून घेऊयात. आता हे जे तुमच्यासोबत आहे सगळे आलेले आहेत या महिला मंडळ या तुमच्या सोबतच आहेत? मी त्यांना विचारू शकतो. बरं. ताई तुम्हाला काय वाटतं या ताईंना जे आज पदग्रहण दिलेलं आहे यांच्यासोबत तुम्ही सहकार्य साथ देसाल ना? शेतकरी संघटनेच्या माध्यमातून. तुमचं आडनाव? तुम्ही विरुळ गावाचे? तुम्हाला काय वाटतं ताईला जे पद भेटलं याच्याबद्दल काय सांगसाल? तुम्ही पण ताईच्या पाठीशी आहे, तुम्ही सपोर्ट करेल ताईला? तुमचा पाठिंबा आहे ताईला? पूर्ण ताईला पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही शेतकरी संघटनेमध्ये सगळ्यांनी ताई सोबत उडी घेतली. आता आपण पाहिलं तुम्ही सुद्धा ताई तुमचा सुद्धा शेतकरी संघटनेमध्ये तर एक शेतकरी संघर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आता तुम्ही एक आता जे बाहेर घोषवाक्य दिले होते शेतकरी संघटना जिंदाबाद म्हणून जे नारे दिले होते त्या नाऱ्याचा एकदा परत उच्चार करता का आमच्यासोबत? संघर्ष शेतकरी संघटना जिंदाबाद. तुम्हाला जे काही आता तुम्ही म्हणजे तसं सांगा. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काय नारा देसाल? शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे, तरच आपण त्यांच्या विश्वासावर आणि शेतकऱ्यांसोबत आम्ही सदैव पाठीशी आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही आहात. आपण हे पाहिले विडूळमधून यांनी जे ब्रीदवाक्य दिलं शेतकऱ्यांच्या खरोखरच एक तळागाळातली जी यांची एक कुणकुण आहे शेतकऱ्यांच्या विषयी यांना कसा एक गळवळ आहे. कारण शेतकरी कुटुंबातून हे निघाले ओरिजिनल हे काय मोठ्या शहरामधून नाही खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातून यांनी आता पण वाचा फोडल्या आमदारापर्यंत खासदारापर्यंत पालकमंत्र्यापर्यंत आणि जीवाशी न सगळं आटापिटा करून जीवाशी खेळून समाजाबद्दलची यांची जी ओढ होती ती ओढ यांच्या. पालम तालुक्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गळाटी नदीला पूर आलाय. त्यामुळे केरवाडी ते गंगाखेड रस्ता हा बंद झालाय. तसंच लेंडी नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. या गावात पाणी घुसले तर अनेक शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या 100 विद्यार्थ्यांनी अवघ्या 10 मिनिटात 1000 मॉकटेल बनवण्याचा जागतिक विक्रम करून इतिहास घडवलाय. यासाठी कार्यक्रमाचे उद्दिष्ट नॉन अल्कोहोलिक मिक्सोलॉजीच्या कलेला प्रोत्साहन देताना विद्यार्थ्यांचे पेय आणि बारटेंडिंग आणि सर्जनशीलता कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीची स्थापना 1994 मध्ये झाली. हे कॉलेज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटसह विविध कार्यक्रम करते. उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि अनुभवी प्राध्यापकांसह
हे कॉलेज हॉस्पिटॅलिटी शिक्षणासाठी मध्य भारतातील एक आघाडीची संस्था आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। सबसे पहले सारे बच्चों ने पूरी यूनिक रेसिपीज बनाई हैं। 2 महीने से प्रैक्टिस कर रहे हैं, इसके ट्रायल्स हुए हैं। हमारे समय हमने कितना समय गार्निशेस में लगता है, कितना समय उसको बनाने में लगता है, वो सारी प्रिपरेशंस बच्चों ने बहुत ज़्यादा मेहनत करके किया है। हमारा गाइडेंस ज़रूर था, लेकिन यहाँ पे बच्चों की मेहनत है और मैं बहुत ज़्यादा खुश हूँ कि बच्चों की मेहनत आज सफल हुई है और बहुत ज़्यादा उनकी रेसिपी जजेस के थ्रू और पवन सोलंकी सर के थ्रू पसंद भी की। से बिलोंग करता हूँ और जब मैंने पहला वर्ल्ड रिकॉर्ड बनाया था 2009 में, तब ऐसा सोचा नहीं था। और जो मेरा जो सपना है पूरा होते दिख रहा है। मैं चाहता हूँ कि जैसा नागपुर शहर को ऑरेंज सिटी के नाम से लोग पहचानते हैं, तो मैं चाहता हूँ कि आने वाले साल में लोग नागपुर को वर्ल्ड रिकॉर्ड के नाम से जाना जाए। ये मेरी बहुत इच्छा है। धन्यवाद। मैं प्रिंसिपल श्री बालासाहेब त्रिपुरी कॉलेज होटल मैनेजमेंट कटिंग टेक्नोलॉजी पिछले 21 साल से यहाँ पे हूँ और ये जो वर्ल्ड रिकॉर्ड बना है ये सब क्रेडिट बच्चों को जाता है, क्योंकि कुछ कारणवश हम इसको कॉकटेल से मॉकटेल में लेके आए और जिसमें हमने 1000 मॉकटेल्स बनाए। लेकिन अगले साल सेम डे सेम टाइम पे हम 2000 कॉकटेल्स बनाएंगे और वो भी यहाँ नहीं, चिटना में सेंटर में। थैंक यू। मेरा नाम है पवन सोलंकी, प्रेसिडेंट वर्ल्ड रिकॉर्ड्स ऑफ इंडिया जीनियस फाउंडेशन। आज त्रिपुरा कॉलेज होटल मैनेजमेंट कॉलेज एंड इंस्टीट्यूट, जिसके अंदर एक वर्ल्ड रिकॉर्ड का आयोजन किया गया था, जिसमें 100 स्टूडेंट को 1000 मॉकटेल्स 10 मिनट में बनाना था। तो ये फास्टेस्ट मॉकटेल मेकिंग का एक वर्ल्ड रिकॉर्ड था। तो हमारी टीम आई थी आज और यहाँ पूरा जो उन्होंने प्रिपरेशन किया था वो देखा और उन्होंने 100 स्टूडेंट ने सक्सेसफुली आज ये वर्ल्ड रिकॉर्ड बनाया है नया। अक्षय सर, प्रणीत सर, उन्होंने काफ़ी मेहनत की थी और सक्सेसफुल प्रोग्राम में ये दोनों लोगों की जो मेहनत थी आज रंग लाई है। हमारी टीम ने वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडिया की टीम और नागपुर के मनीष पाटिल हमारे साथ थे और आज हमने उनको सर्टिफिकेशन किया है। तो मैं पूरी टीम, स्टूडेंट को और प्रोफेसर जिन्होंने ये इसके अंदर सपोर्ट किया है, वो सभी को मैं धन्यवाद करता हूँ। हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात बोरगडी शिवारात वीज कोसळून दुर्दैवी घटना घडली। कष्टकरी शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या शिवारातील गोठ्यावर वीज कोसळल्यानं एका वासराचा जागीच मृत्यू झालाय, तर गाय गंभीर जखमी झाले। त्याबरोबरच तालुक्यातील पारडी येथील एका शेतकऱ्याच्या 7 म्हैस 2 बैल पुराच्या पाण्यात वाहून गेले होते। त्यांना वाचवण्यात शेतकऱ्यांना यश आले। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकासह जनावरं वाहून लाखो रुपयांचं नुकसान झाले। शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होते। अंदेगाव येथील तरुण शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची व्यथा मांडली। शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी हेक्टरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी या तरुण शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, बघा तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात काय उरलं का? आता आमचा कापूस हे बघा, कापूस टोटली कापसामधून कापूस निघलेला आहे। 2-2 पानावर कापूस झालेला आहे आणि तुम्ही म्हणता एकरी 3400 रुपये। अहो साहेब, 3400 रुपयात काय होते हे बघा तुम्ही। 3400 रुपये तर याला खर्चा नाही हो, 6000 रुपये एकरी खर्चा लागते याला नुसतं वेचायसाठी, आणि तुम्ही द्यायले 4000 रुपये, 3400 रुपये फक्त। आणि शक्तीपीठासाठी तुम्ही 80,000 कोटी रुपये द्यायले आणि महाकुंभ मेळाव्यासाठी 15 ते 16,000 रुपये तुम्ही कोटी विकून महाराष्ट्रातून तिकडं ट्रान्सफर केले आणि आपल्या शेतीला तुम्ही 3400 एकरी द्याले। देवा भाऊ, हे बघा शेतकऱ्याची व्यथा बघा तुम्ही। आणि शेतीमध्ये काय हे बघा तुम्ही, येऊन बघाय पाहिजे, झाडामधून झाडं निघाले शेतीमध्ये। आज मग 5 एकरचा प्लॉट हे पूर्ण नाश झालेला आहे। कुठल्याही प्रकारचा 1 क्विंटल कापूस निघणार 5 एकर मध्ये। काय उरले बघा, हे सर्व बघा, हे पहा, हे टोटल कापूस, टोटल हे पाय कापसामधून कापूस निघलेला आहे आणि माझा 5 एकरचा प्लॉट टोटल खाक झालेला आहे।
कुठला हे बघा आळ्या निघाले याच्यात. तुम्ही ऐकणार देवाभाऊ आणि कृषी मंत्री माननीय मामा भरणे मामा, हे बघा यावर तुम्ही विचार करा आणि शेतकऱ्याचं कर्जमुक्ती करून टाका. आणि हेक्टरी पंजाब या सरकारने 20,000 रुपये एकरी प्रमाणे दिलेले आहे, तसं आपल्या महाराष्ट्र राज्याला सरसगट पंचनामे न करता एकरी 20,000 आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या बापू. हे तुम्हाला शेतकऱ्याची व्यथा समजून घ्या. शक्ती मार्ग सध्या आहे की नाही, आपण जगलो तर त्या शक्तीपीठावरून जाणार आणि रस्त्यावरून उतरणार आणि आपण कुठंच शेतकरीच राहणार नाही. तर त्या रोडहून कोण जाणार आहे बापू? 5 वर्षात 2 वर्षात ते रोड होईल, मात्र शेतकरी मेला तर आहे की नाही अवघड आहे बापू. त्यामुळे सर्व तुम्हाला शेतकऱ्याची विनंती आहे, हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या बापू, नाहीतर शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आमच्यावर पर्याय नाही. आज 7-8 लाख रुपये आमच्यावर कर्ज काढून आम्ही शेती करायले, शेतीमधून 1 लाख रुपयाचं उत्पन्न निघत नाही, तर अवघड आहे बापू. मेल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला. जय जवान जय किसान. नांदेड जिल्ह्यातील कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्हिडिओ कॉल केला. या कॉल दरम्यान पवार यांनी नांदेड जिल्ह्यात नेमक्या कोणत्या भागात नागरिक अडकले आहेत, त्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर किंवा आर्मीची मदत घेण्याची आवश्यकता आहे का, एनडीआरएफचे पथक तातडीने पाठवावे लागेल का, याबाबत सविस्तर माहिती घेतली. या संकटाच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या जातील. पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जाईल. काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिलाय. या निमित्तानं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संवेदनशीलतेचं सर्वांना दर्शन झालं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. त्याच्यामध्ये गोदावरीचे पूरग्रस्त. नाही मी आता ताबडतोब आता लोक ह्याच्यामध्ये आहेत का, काय त्या सुरक्षित ठिकाणी आहेत का, काही पाण्यात आहेत. मी आता नाही हेलिकॉप्टर पाठवायची गरज आहे का, एनडीआरएफची टीम किंवा मिलिटरी पाठवण्याची गरज आहे. आर्मी एनडीआरएफची टीम एक्झॅक्ट कुठला भाग म्हणला, कंधार मंदडच्या परिसरामध्ये, कंधार मंदड ना, मी डिटेल्स घेतो. कंधार मंदड ठीक आहे. बोला बोला बोला. नाही हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर 4-5 दिवस पडेल. आता सगळीकडे सुरू झालेला आहे. आम्हाला काळजी, आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेला आहे, परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिले किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली ती मी ताबडतोब आता यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो. सर्वांनी काळजी घ्या. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला संसार उभे करण्याच्या करता आम्ही सर्वस्व पणाला लावू, हे शब्द मी या निमित्तानं देतो. धन्यवाद. होय हो होय होय. या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.